नॅशनल फिश वर्कर्स फोरम आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आयोजित राष्ट्रीय मच्छीमार कार्यशाळा अलिबाग येथे सुरू झाली। पर्सनेट आणि एलईडी मासेमारीमुळे मच्छीमारांचे प्रश्न निर्माण होत आहेत। देशभरात नव्याने होत असलेली विकसित बंदरे यामुळे दिवसेंदिवस मासेमारी व्यवसाय करणे कठीण झाले। मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह या कार्यशाळेत करण्यात येत आहे। देशातील 9 राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांचे प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत। या कार्यशाळेला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, सचिव उल्हास वाटकरे उपस्थित होते। 16 फेब्रुवारी रोजी नवगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप होणार आहे। नॅशनल फिश वर्कर्स फोरम ही जी संघटना आहे, राष्ट्रीय संघटना मच्छीमारांची, ह्या राष्ट्रीय संघटनेमध्ये प्रत्येक राज्यातले जे समिती आहेत किंवा संघटना आहेत त्या ॲफिलिएटेड आहेत आणि अशा 9 राज्य म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि 3 केंद्रशासित प्रदेश म्हणजे दीव, दमण आणि पॉंडिचेरी आणि 2 बेट जे आहेत अंदमान निकोबार, हे ह्या संघटना ह्या नॅशनल फिश वर्कर्समध्ये समाविष्ट आहेत, संलग्न आहेत आणि ह्यांची दरवर्षी एक जनरल सभा असते, एजीएम, ही प्रत्येक राज्यात कुठे कुठे होत असते आणि त्याला धरून आम्ही कार्यशाळा घेतात, एजीएम आणि कार्यशाळा। तर ह्या वर्षी घेण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे, एजीएम घेण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे आणि ही रायगडमध्ये ही मागणी म्हणजे महाराष्ट्रात आपण घेतोय, परंतु रायगडमध्ये करावी अशी रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी सांगितली। त्याप्रमाणे इथे आरसीएफ अलिबागमध्ये ही कार्यशाळा आणि एजीएम होत आहे। हा 4 दिवसाचा एकूण कार्यक्रम आहे। काल नोंदणी झाली, एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग झाली आणि आज ह्या जनरल सभा आणि कार्यशाळा ह्याचं आज उद्घाटन इथे होत आहे। इथे आरसीएफचे जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत नितीन हर्डीकर, ते सुद्धा इथे आलेले आहेत। आमचे सर्व राज्यातून प्रतिनिधी इथे आलेले आहेत। आज उद्घाटन झाल्यानंतर पुन्हा आमचा जो अजेंडा जो आहे तो आपण इथे होईल, म्हणजे मागचे मिनिट्स, नंतर वर्षभरामध्ये काय केलं आणि यापुढे काय करणार, ॲक्शन प्लॅन तुमचा पुढच्या वर्षाचा काय असणार आहे हे या मीटिंगमध्ये सर्व होईल। आणि ह्या वर्षी विशेषतः दरवर्षी 3 वर्षाने निवडणूक असते नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या कमिटीची, एक्झिक्युटिव्ह कमिटीची। त्याच्यातून नवीन अध्यक्ष, नवीन जनरल सेक्रेटरी आणि त्यांच्या चिटणीस म्हणजे सेक्रेटरी असं आपण निवडतो, ते सुद्धा ह्या वर्षी उद्या निवड होणार आहे। आणि ह्याचं एक जी कार्यशाळा आणि एक शेवटच्या दिवशी एक समारोप म्हणून आपण एक म्हणजे मोठी जाहीर सभा, मोठी रॅली आपण नवेगाव येथे आपण उद्या 16 तारखेला 4 वाजता ठेवलेली आहे। ह्या समारोपाच्या वेळेला पूर्ण मच्छीमार महाराष्ट्रात बोलवलेले आपण आहेत आणि त्या ह्याला जाहीर सभेला महाराष्ट्राचे नवीन म्हणजे निर्वाचित मत्स्य व्यवसाय मंत्री आणि बंदरे विकास मंत्री आहेत माननीय नितीनजी राणे यांना पण बोलवलेलं आहे। ते येणार आहेत। खासदार म्हणजे कुठले गुजरातचे खासदार सुद्धा ह्या सभेला येणार आहेत। शिवाय येथील स्थानिक खासदार, आमदार सुद्धा येणार आहेत। माननीय मंत्री आदिती तटकरे सुद्धा येणार आहेत। हे सर्व येणार आणि इथे जाहीर सभा आपली नवेगावला होणार आहे। लोकांचे अनेक प्रश्न आहेत। एकतर आपला एलईडी होणारी मासेमारी, त्याच्यामुळे मासेमारी परिणाम होत चाललेला आहे, मासे कमी होत चाललेले आहेत। दुसरी गोष्ट की हे जे पोर्ट येत आहेत, वाढवण पोर्टसाठी आपली वाढवण पोर्ट म्हणा, महाराष्ट्रातलं विंजिंग पोर्ट म्हणा, केरळमधलं, ओरिसामधलं हे जी पोर्ट येतात त्याच्यामुळे मासेमारीवर परिणाम, मासेमारी कशी करावी हा मोठा प्रश्न निर्माण झाले। आणि आम्ही मच्छीमार संघटना लढत, स्थानिक संघटना ज्या राज्याच्या त्याही संघटना लढत, परंतु नॅशनल फिश वर्कर्स फोरम ह्या संघटना, ही जी संघटना आहे ती केंद्रामध्ये ह्यासाठी झगडते, भांडते आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।